चला पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि ह्या वीकमध्ये मार्केट कसं राहू शकतं. आणि हे पण पाहणार आहे की आपल्याला दिवसातून 3 ते 4% वरती रिटर्न्स एखाद्या स्टॉक्स म्हणजे एखादा स्टॉक्स कोणता देऊ शकेल किंवा कोणत्या स्टॉक्सवर जास्त व्हॉल्यूम आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण डिस्कशन करणार आहोत. प्लस आपण अशा काही गोष्टी शिकत जाणार आहोत हळूहळू, जेणेकरून तुम्हाला काय काय गोष्टी शिकायला पण मिळतील आणि काही काही नवीन गोष्टी पण तुम्हाला समजून येतील. तर ह्यासाठी तुम्ही काय करायचं, आपल्या पेजला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे. एक एक शब्द आणि शब्द इथे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही हे शब्द घेऊन जर ट्रेडिंगला उतरला तर तुम्हाला चांगला आउटपुट मिळू शकतं. एक्झाम्पल, तुम्ही परवाचं जर प्रिडिक्शन बघितलं असेल तर त्या परवाच्या प्रिडिक्शन मध्ये एक गोष्ट उल्लेख होती. जर मार्केट 49,039 जर खाली आलं असेल तर तुम्हाला 48,773 किंवा त्यानंतर एक फॉल पण मिळून जाईल असं तुम्हाला मी सांगितलं होतं. तुम्ही हा फॉल कंटिन्यू पाहू शकताय. आपण जो झोन सेलिंग काढला होता त्या झोन पासून सेलिंग घेतलं अॅक्युरेटली. पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट पण डन केलं. 600 पॉईंट राहिले ती. 600 पॉईंट म्हणजे नथिंग अ जोक. त्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक व्ह्यू समजून जाईल की मार्केट कुठल्या दिवशी कुठल्या साईडला डायरेक्शन राहतं, कुठल्या साईडला जाऊ शकते. या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. एक्झॅक्टली तुम्ही जर मार्केटचं जर डायरेक्शन आता जर बघायला गेला तर बँक निफ्टीने एक असा एक झोन तयार करत चाललेला आहे. त्या झोनला एक जर समजून जरा ब्रेक जर झाला तर हे टार्गेट आणि ह्याच्या खाली पण आपल्याला टार्गेट मिळू शकतं आणि 48,132 क्रॉस म्हणून आपल्याला इथं पण रॅली मिळू शकते. पण हा झोन फक्त व्हॅलिड कधी पण राहणार जर मार्केटनं ह्या ठिकाणी फ्लॅट ओपन जर केलं तरच हा झोन व्हॅलिड राहू शकतं. समजून चला, जर मार्केटने एकदम जर ह्या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी जर गॅपअप केलं तर हा झोन व्हॅलिड राहणार नाही. मग तुम्हाला वाट बघायची, ह्या झोनला ब्रेक होऊ दे. ह्या झोनला ब्रेक केलं की तुम्हाला आहे तसं मग कंटिन्यू कॉल साईडला वर्किंग करायचं आहे. आता जो सेलिंग झोन असणार तो सेलिंग झोन असणार 49,396 म्हणजे 452 जरी धरलं तर काय हरकत नाही. आपल्यासाठी जो सेलिंग राहणार तो हा झोन सेलिंग राहू शकतो. पण तुम्हाला सेलिंगचा व्ह्यू बघायचा नाही, जरासं वाट बघायची आहे. परत इथं पण टार्गेट गेलं तर एकदम बेस्ट होऊन जाईल किंवा ह्या ठिकाणी तुम्हाला थांबायचं नाही. सगळ्यात बेस्ट वे एक तर हा आहे की 49,939 ब्रेक केल्यानंतर तुम्हाला चांगली मुवमेंट जरा कॉल साईडला परत मिळू शकते. आता मार्केट काय करत चाललंय, थोडंसं डाऊन येत, थोडं वर जाऊन, थोडं डाऊन येत, थोडं वर जाऊन, अशा बऱ्याच गोष्टी करायला आहे. तुम्ही जर आता बघितलं असाल तर हा जो डाऊन आणि अप आणि हा डाऊन आणि अप आणि डाऊन परत अप, डाऊन आणि परत अप. पण इथं बघा, ह्या डाऊन नंतर मार्केट अपच मुवमेंट दाखवलं, पण इथं थोडं जरासं फॉल दिसतोय. पण मला माझ्या हिशोबाने असं वाटतं की हा अनएक्सेप्टेबल आहे. परत मार्केट गॅप ओपन करेल आणि ह्याला परत ब्रेक करेल आणि परत एक नवीन हाय आपल्याला इथं बनवून देऊ शकतात. आणि असंच हे जर हाय हाय बनवलं जर गेलं तर 50,000 ही लेवल परत क्रॉस होऊन तुम्हाला 52,000 आणि 53 आणि 54,000 परत लेवल आपल्याला ही दिसून येऊ शकतं. जस्ट आता पुढच्या महिन्यात बजेट येणार आहे. त्या बजेटच्या दरम्यान पण आपल्याला चांगलं व्हॉल्यूम मार्केटमध्ये परत इन्व्हॉल्व झालेलं दिसून जाईल. फक्त आपल्याला योग्यरित्या आपल्याला एखादा ट्रेड निवडून एंट्री एक्झिट करायचं आहे. हा झाला बँक निफ्टीचा एक छोटासा व्ह्यू. त्यानंतर आपण पाहूया निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. प्लस आपण असं पण स्टॉक्स पाहणार आहे की जे तुम्हाला सोमवारी एक 3-4% वरती रिटर्न देऊ शकतो. तो कोणता स्टॉक आहे हे पण तुम्हाला मी सांगेन. त्याच्या आधी तुम्हाला विचार करा, तुम्हाला एक मी हिंद ऑल्को स्टॉक होता, हिंद ऑल्को तुम्हाला स्टॉक तिथे दिसून पण येईल. आपली बाईंग होती 500, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला बाईंग करायचा एक व्ह्यू सांगितलं होता. फर्स्ट टार्गेट हे होतं, सेकंड हे होतं. सेकंड देऊन तो 615 618 पर्यंत हाय गेलाय. आपला व्ह्यू 585च्या आसपास होता. 585 ते 617 तुम्ही बघितला तर जर जरा कमी तर हे 15 पॉईंट आणि ते 30 पॉईंटचा डिफरन्स दिला. 30 पॉईंट मध्ये टक्केवारी जर काढलं तर 5 ते 6% वरती त्यांना रिटर्न दिला 3 ते 4 दिवसात. म्हणजे एवढे रिटर्न्स आपल्याला फक्त हिंद अल्को एका स्टॉकून दिला. तसा अजून एक स्टॉक आहे, तो कोणता हे आपण नंतर बघूया. आता आपण पहिल्यांदा फोकस करूया निफ्टीवर. निफ्टी कुठल्या साईडला मुवमेंट देईल हे आपण डिस्कशन करूया. तर निफ्टीन बघा परफेक्टला मार्केट खाली आलं आणि हा जो पुढचा होता त्या पुटला न ब्रेक करता परफेक्टली सपोर्ट घेतला. तुम्ही विचार करा, असे झोन कोण ड्रॉ करू शकेल की जिथूनच मार्केट अप चालेल आणि तिथूनच डाऊन येतं. आपण जो ड्रॉन पण केला, झोन ड्रॉ पण केला आणि तिथूनच वर गेलं. तिथून कॉलची कंडिशन होती, कॉलच्या कंडिशनचं पहिलं टार्गेट डन केलं, सेकंड टार्गेट हे आहे. आपलं वाट बघायचं सेकंड टार्गेट देऊपर्यंत. आणि 23,350 क्रॉस केलं की आहे तसं आपण कॉल साईडला पाहणार आहोत. हा जरा बाईंग झोन होता, तुम्हाला मी आधी पण डिस्कशन केलं होतं. या बाईंगला ते रिस्पेक्ट देत आहे. समजून चला की न रिस्पेक्ट देता जर ह्याला ब्रेक केला तर मग जरा इथं फॉल येऊ शकतो. हा फॉल तुम्ही 23,103 ते 23,933 बघू शकता. 150 ते 160 पॉईंट आहेत. 160 पॉईंट पर्यंत तुम्हाला थांबायचं आहे. इथं कुठल्याही ठिकाणी कॉलला मुवमेंट होणार नाही आहे. तुम्हाला रेड कॅन्डल्स इथे दिसून जातील. एक बरसात म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके, हे पूर्ण रॅली आपण इथे कॉल साईडला पुढ साईडला बघू शकतो आणि इथे कॉल साईडला पण पूर्ण रॅली आपल्याला दिसून येऊ शकते. ह्या दोन्ही पण झोन, एक बाईंग झोन आहे आणि एक सेलिंग झोन आहे. आता मार्केट थांबलेला एक साईडवेज आहे असं म्हणलं काही हरकत नाही. आपलं वाट बघायची, ह्या झोनला ब्रेक करायची आणि ह्या झोनला ब्रेक करायची. ओके, हा व्ह्यू विकली पण झाला आणि मंडेचा पण झाला. म्हणजे ह्या ठिकाणी आपण ट्रेडिंग करू शकतो आणि विकली जर म्हणला ह्या झोनला क्रॉस केलं तर वरच जाईल, ह्या झोनला खाली क्रॉस केलं तर ह्या ठिकाणी खालीच जाईल. बाईंग झोन कुठला असणार आहे हे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये सांगून जाईल. त्यासाठी आपल्या पेजला तुम्ही फॉलो करायचा आहे आणि आपल्याला मेन ग्रुपची लिंक दिलेली आहे प्रीमियम ग्रुपची, त्या प्रीमियम ग्रुपच्या लिंकला तुम्हाला जॉईन करायचं आहे. आता हे झालं निफ्टी आणि बँकचा व्ह्यू. तसं त्यानंतर आपण बघायचं कोल इंडियाचा.
अजून एक गोष्ट की आपण एक स्टॉक्स पण पाहणार आहोत आणि एक ऍडिशनल एक आपण गोष्ट केली आहे ते म्हणजे फोरेक्स. तर फोरेक्स मध्ये गोल्डचं अनालिसिस करणं जरासं डिफिकल्ट जातं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. त्यामुळे गोल्ड मध्ये पण आपण परफेक्टली ते अनालिसिस करायचं प्लॅनिंग करतोय. ऑलरेडी आपला अनालिसिस तुम्ही आपल्या फॉरेस्ट ग्रुपला असाल तुम्ही बघत असाल. पण तेच अनालिसिस तुम्हाला आपल्या ग्रुपला आपण सांगत जाणार आहे. तर म्हणजे आपण रोजच्या रोज आपण काय करणार आहे की युट्यूबला तुम्हाला सांगत जाणार आहे की हे ह्या झोन आहे आणि हा सेलिंग झोन आहे आणि बाईंग झोन आहे. आपण छोटासा एक सेलिंग झोन काढला होता इथे बघितला असाल. तर ह्या सेलिंग झोन बसून परफेक्टली म्हणजे अॅक्युरेटली मार्केटने किती पॉईंट फॉल दाखवलाय बघा. ते 2723 पासून 2703 पर्यंत 20 म्हणजे टोटल 200 पिपची रॅली आपल्याला इथं दाखवलेली आहे. म्हणजे हा परफेक्टली सेलिंग झोन पासून आता इथं बाईंग कुठे येणार किंवा काय येणार हे आपण मंडे पासून रोजच्या रोज अॅक्युरेटली तुम्हाला सांगत जाणार आहे. आता आपण ह्याचं अजून प्रिडिक्शन केलं नाही त्यामुळे ह्यामध्ये आपण मेन्शन नाही करणार. पण ह्याचं प्रिडिक्शन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पण मिळून जाईल. आपल्या इंस्टाच्या पेजला गेला की तुम्हाला तिथे फॉरेक्स ह्या नावाने एक फोल्डर दिसून जाईल किंवा फॉरेक्स नावाने एक लिंक दिसून जाईल. त्यावर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला फॉरेक्सच्या एक टेलिग्रामच्या लिंकला तुम्ही जॉईन व्हाल. टेलिग्रामला रोजचं अनालिसिस आणि ट्रेड मिळून जातील तुम्हाला. ओके. त्याला कुठल्याही पद्धतीचे चार्जेस नाही किंवा काहीच नाही, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळून जाते. आता आपण बघूया स्टॉक्स. हिंदाल्को सारखा आपण एक अजून एक स्टॉक्स निवडला तो म्हणजे कोल इंडिया. तर कोल इंडिया जस्ट बाईंग जर बघितला तर कोल इंडिया जरासं ह्या झोन बसून परफेक्टली बाईंग झोन दाखवला 389 पर्यंत. पण मला वाटतं की जरासं कोल इंडिया खाली येईल आणि तुम्हाला बाईंग झोन म्हटलं तर 384 राहील. तुम्हाला ह्या ठिकाणी बाईंग करायचं आणि त्याचे जे टार्गेट राहील 398 राहील. ह्याचा जर तुम्ही स्टॉप लॉस जर बघायला गेला तर स्टॉप लॉस आपण जरासं 381 ठेवायचं प्लॅनिंग करतोय. कारण ह्याचा स्टॉप लॉस ह्याच्या लो पण म्हटलं तर काही हरकत नाही. पण जरासं तुम्ही 381 मध्ये ह्याचा स्टॉप लॉस ठेवू शकता. तुम्हाला बाईंग इथं करायचं आहे 4 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आणि 4 पॉईंटच्या स्टॉप लॉस 398 म्हणजे 1:3 आपण इथे कॅच सर्च करून जातो. ओके. या ठिकाणी बाईंग हाय असेल आणि टार्गेट हा आहे. ओके. तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जेणेकरून आपलं प्रिडिक्शन पडता पडता तुम्हाला समजून जाईल की आपलं प्रिडिक्शन त्याच्या मदतीने तुम्ही चांगले पैसे पण मिळवू शकता. ओके. थँक्यू.